जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, टी ई टी परीक्षेमध्ये मराठी जो काही विषय आहे तर तो मराठी विषय सध्या भाषा 2 किंवा भाषा 1 सध्या तुम्ही घेतली असेल तर त्याच्यामध्ये 30 प्रश्न या ठिकाणी बघा मराठी व्याकरण आणि त्याच्यामध्ये जे काही पॅराग्राफ असतो आणि कविता असते तर त्या संदर्भात त्याच्यामध्ये प्रश्नही विचारले जातात। तर मराठी व्याकरणामध्ये महत्त्वाचं जे काही साहित्यिक किंवा या ठिकाणी बघा लेखक किंवा मग जे काही कवी असेल तर त्या संदर्भात प्रश्न हमखास विचारला जातो। त्याच्यामध्ये त्या कवींचं जे काही टोपण नावं असेल तर ती टोपण नावं ह्या ठिकाणी बघा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 1 ते 2 प्रश्नाचं जे काही इथं बघा फायदा होऊ शकतो, कारण हे जे प्रश्न आहे सध्या साहित्यिक आणि त्यांची टोपण नावासंदर्भात प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहे मागील टी ई टी परीक्षेमध्ये। तर सध्या आपण संपूर्ण जे काही IMP साहित्यिक असेल, लेखक असेल तर त्या संदर्भात आपण इथे माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता का जे काही साहित्यिक आहे आणि त्यांची टोपण नावं सध्या इथे देण्यात आली आहे। तर पहिलं जे आहे ते बघा अनंत भवानी बाबा घोलप यांना काय म्हणतात, अनंत फंदी। त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे यांना काय म्हणतात, अनिल। यांचं जे काही टोपण नाव आहे तर ते आपण इथं बघत आहोत। एका साईडला साहित्यिकाचं नाव आणि त्यांना दिलेलं जे काही टोपण नाव असेल तर त्या टोपण नावाने त्यांनी वेगवेगळे जे काही साहित्य असेल त्यानंतर बघा वेगवेगळे कविता असेल तर त्या कविता सध्या लिहिलेल्या या ठिकाणी आहे। तर इंदिरा नारायण संत यांना काय टोपण नावाने ओळखतात, तर इंदिरा। काशीनाथ हरिभाऊ मोडक माधवनोज ह्या टोपण नावाने ओळखतात। कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत ह्या टोपण नावाने सध्या ओळखतात। तर हे महत्त्वाचं बघा IMP या ठिकाणी केशवसूत जे आहे तर त्यांचं टोपण नाव सध्या विचारण्यात आलेलं आहे मागील परीक्षेमध्ये। तर हा प्रश्न IMP असणार आहे, हे तुम्ही पाठ असू द्या। पुढचं टोपण नाव बघूया, गजानन दिगंबर माडगुळकर त्यांना काय म्हणतात, गीता रामायणकार किंवा मग गदिमा। पुढचं आहे गोदावरी परुडेकर तर त्यांना गोदाराणी असं म्हणतात। गोपाळहरी देशमुख यांना लोकहितवादी हे म्हणतात, तर हे देखील बघा डबल IMP करा, गोपाळहरी देशमुख। तर हे देखील सध्या विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा गोविंद त्र्यंबक दरेकर त्यांना काय म्हणतात, स्वतंत्र शाहीर किंवा कवी गोविंद असं यांना टोपण नाव देण्यात आलेलं आहे। गोविंद विनायक करंदीकर यांना काय म्हणतात, तर विंदा असे म्हणतात। चंद्रशेखर शिवराम मोरे यांना चंद्रशेखर हे टोपण नाव आहे। पुढचं बघूया, चिंतामण त्र्यंबक खानोलकर महत्त्वाचे या ठिकाणी बघा चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना काय म्हणतात, आरती प्रभू या टोपण नावाने ओळखले जातात। तर ह्यावरती देखील प्रश्न सध्या मागे विचारण्यात आला आहे। जयवंत दळवी यांना काय म्हणतात, ठणठणपाड, बरोबर या ठिकाणी बघा। त्यानंतर त्र्यंबक बाबूजी ठोंबरे बालकवी किंवा निसर्गकवी, तर ह्यावरती सध्या प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे। दत्तात्रय कोंडो घाटे यांना काय म्हणतात, दत्त हे टोपण नावाने ओळखले जातात। दया पवार यांना जागल्या म्हणून टोपण नावाने ओळखले जातात। त्यानंतर बघा दिनकर गंगाधर केळकर हे अज्ञातवासी म्हणून बघा कवी म्हणून सध्या प्रसिद्ध आहे, त्या नावाने सध्या ओळखले जातात। पुढचं बघूया आपण, द्वारकानाथ माधव पितळे यांना नाथ मानव म्हणून ओळखलं जातं। धंडो वासुदेव गर्दे यांना काव्यविहारी टोपण नावाने ओळखलं जातं। नामदेव धंडो महानोर यांना रानकवी म्हणून ओळखलं जातं। तर हे देखील सध्या बघा IMP करा, ह्याला देखील मागच्या TET परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलं आहे। त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते हे बी कवी म्हणून सध्या ओळखले जातात। नारायण वामन टिळक यांना रेवरंट टिळक कवी रे किंवा मुलाफुलांचे कवी म्हणून देखील ओळखले जातात। तर हे देखील IMP असू द्या। त्यानंतर नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व म्हणून ओळखले जातात। त्यानंतर पुढचं बघूया आपण, निवृत्ती रावजी पाटील तर हे जे आहे तर त्यांना काय, तर P सावडाराम म्हणून ओळखलं जातं। पंढरीनाथ गोपाल रानडे त्यांना काय, फिरोज रानडे हे या ठिकाणी बघा टोपण नावाने सध्या ओळखलं जातं। पद्मा विष्णू गोडे यांना पद्मा नावाने ओळखलं जातं। पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती म्हणून, पांडुरंग सदाशिव साने त्यांना साने गुरुजी म्हणून त्यांनी बघा महत्त्वाचं याच्यावरती देखील प्रश्न सध्या साने गुरुजींवरती विचारण्यात आलेला आहे। पुढचं बघूया, प्रभाकर जनार्दन दातार यांना का बघा हे जे आहे तर ते शाहीर प्रभाकर म्हणून ओळखले जातात। प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार म्हणून ओळखले जातात, याला देखील IMP करा। हा प्रश्न देखील सध्या बघा यांच्या संदर्भात विचारण्यात आलेला आहे। पांडुरंग या ठिकाणी बघा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर अण्णाभाऊ जे काही किर्लोस्कर म्हणून ओळखले जातात। बाळ सीताराम मर्ढेकर दुसरे केशवसूत। भगवान रघुनाथ कुलकर्णी B रघुनाथ म्हणून ओळखले जातात। महेंद्र व्यास माईभट म्हणून सध्या बघा ओळखले जातात, हे देखील IMP असू द्या। त्यानंतर मणिकशंकर घोड या ठिकाणी बघा महत्त्वाचे, मणिकशंकर घोडघाटे कवी ग्रेस म्हणून ओळखले जातात। माधव केशव काटदरे हे माधव म्हणून सध्या बघा ओळखले जातात। पुढचं बघूया, माधव या ठिकाणी बघा
माधव त्र्यंबक पटवर्धन हे काय माधव जुलियन म्हणून बघा ओळखले जातात. मालतीबाई विश्राम बेडेकर, विभावरी शिरूरकर या ठिकाणी बघा ओळखलं जातं. मेहबूब पठाण, अमर शेख या टोपण नावाने ओळखलं जातं. यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत किंवा महाराष्ट्र कवी हे देखील IMP आहे. तर ह्या संदर्भात देखील बघा प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे. तर पुढचं बघूया रघुनाथ चंदावरकर. तर ह्या संदर्भात रघुनाथ पंडित, त्यानंतर बघा रावी टिकेकर ह्यांना धनुर्धारी म्हणून ओळखलं जातं. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज किंवा बडकराम हे IMP असू द्या. जे काही राम गणेश गडकरी आहे तर त्यांच्या संदर्भात देखील TETमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर वसंत नारायण मंगळवेरेकर, त्यांना राजा मंगळवेरेकर म्हणतात. विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हणून बघा टोपण नावाने ओळखलं जातं. विश्वनाथ वामन बापट यांना वसंत बापट म्हणून ओळखलं जातं. विष्णू वामन शिरवाडकर हे IMP असू द्या, विष्णू वामन शिरवाडकर. तर ह्यांना काय म्हणून ओळखलं जातं तर बघा कुसुमाग्रज म्हणून टोपण नावाने यांनी विविध जे काही लेख असेल, साहित्य असेल तर ते सध्या लिहिलेलं आहे. तर ह्यावर सध्या TETमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पुढचा आहे शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर म्हणून ओळखतात. शंकर केशव कानेटकर, गिरीश म्हणून बघा टोपण नावाने ओळखतात. श्रीधर कृष्णा कुलकर्णी, पट्टे बाबूराव म्हणून ओळखतात. सेदू माधवराव पगडी कृष्णकुमार म्हणून ओळखतात. त्यानंतर बघा छोटा गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात तर या ठिकाणी बघा सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखतात. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून सध्या बघा टोपण नावाने ओळखतात. त्यानंतर इथं बघा महत्त्वाचं जे देण्यात आलं आहे तर ते म्हणजे मराठी संत आणि त्यांची टोपण नावे. तर जे काही मराठी संत सध्या होऊन गेले तर ह्या संदर्भात TET परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न सध्या बघा असतो. तर ह्या संदर्भात जे काही महत्त्वाचे मराठीतील संत आहे तर त्या संदर्भात बघा एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी, संत एकनाथ टोपण नावाने ओळखलं जातं. यांच्यावरती बघा हमखास एक तरी प्रश्न सध्या विचारण्यात येतो, म्हणून हे लक्षात असू द्या. आता ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, संत ज्ञानेश्वर. डेबूजी झिंगराजी जानोरकर, संत गाडगेबाबांचं टोपण नाव या ठिकाणी बघा म्हणून ओळखलं जातं. तर पुढचं आहे तुकाराम वल्लोबा आंबिले म्हणजेच मोरे, संत तुकाराम हे टोपण नाव आहे. त्यानंतर बघा दासोपंत दिगंबर देशपांडे, दासोपंत. त्यानंतर नामदेव दामजी रेडेकर, संत नामदेवांचं नाव. त्यानंतर बघा नारायण सूर्याजी ठोसर, संत रामदासांचं नाव. पुढे बघूया मणिक बंडोजी जे काही ब्रह्मभट आहे किंवा ठाकूर आहे तर ते आपले जे काही राष्ट्रसंत आहेत तुकडोजी महाराज त्यांचं नाव आहे. मोरोपंत रामचंद्र पराडकर हे मोरोपंतांचं नाव आहे. वामन तानाजी शेष हे वामन पंडितांचं सध्या नाव आहे. तर अशा पद्धतीने जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी IMP जवळपास आपण जे काही 60 ते 70 महत्त्वाचे जे कवी, लेखक, साहित्यिकांचं सध्या बघा इथं जे काही त्यांचं टोपण नावं असेल तर ती सध्या इथं बघितलेली आहे. तर ह्या संदर्भात TET परीक्षेमध्ये बघा ह्याच्या संदर्भात 1 किंवा 2 प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहेत. तर सध्या हे जे संपूर्ण असेल तर हे संपूर्ण तुम्हाला पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही 1 मार्क या ठिकाणी बघा फिक्स या ठिकाणी मिळणार. तर हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर ते देखील तुम्ही एकदा बघून घ्या. आता ह्याच्यावरती जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कसे विचारण्यात येतात तर अशा संदर्भात बघा अशा प्रकारचे जे काही प्रश्न असेल तर ते इथं विचारण्यात येतात. आता उदाहरणार्थ म्हणून आपण घेऊया की त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंब म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की जे काही त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोण होते? निसर्गकवी, बालकवी, नवकवी, गझलकार. आपल्याला माहिती पाहिजे ह्या संदर्भात उत्तर. पुढचं प्रश्न कशा संदर्भात असतं बघा प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? अशा संदर्भात इथे प्रश्न इथं सध्या बघा विचारण्यात आलेले आहे. तर असेच प्रश्न तुम्हाला पुढे देखील अजून दाखवतो.